सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह 18 मागण्यांवरती कोणताही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे आता सलग चौथ्या दिवशी हा संप कायमच आहे। कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय, पण बैठकीचं इतिवृत्त अद्यापपर्यंत कर्मचारी संघटनांना देण्यात आलेलं नाही। सुधारित पेन्शन योजनेबाबत सुद्धा कोणताच ठोस निर्णय झालेला नाहीये। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, चौथा दिवस आहे, संप सुरूच आहे, अनेक ठिकाणी याचा फटका बसतोय, मात्र अजूनही मागण्या पूर्ण होत नाहीये। नक्कीच एकूण 18 मागण्या आहे आणि यातील प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना। आपण बघतो गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे आणि ती अनेकदा ते आंदोलन देखील करतात, मात्र यंदाचं आंदोलन हे आता शेवटच्या टोकाला जाणार अशी भूमिका या सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे। आज चौथा दिवस आहे। आरोग्य विभाग असेल, महसूल विभाग असेल, वेगवेगळ्या खात्यातील जे कर्मचारी आहे, राज्य कर्मचारी आहे, शासकीय कर्मचारी आहे, ते संपावर गेलेले आहे। जी माहिती मिळते त्यानुसार मुख्य सचिव यांनी देखील अनेक बैठका घेतल्या आहे, मात्र जी आतमधून जी सूत्रांची माहिती त्यानुसार आर्थिक विभाग जे आहे तर या सगळ्या काही मागण्या आहे त्यासाठी सहमत नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे यावर तोडगा निघत नाहीये। मात्र आज देखील संध्याकाळनंतर यावर बऱ्याच हालचाली होण्याची शक्यता आहे। आज देखील काही बैठका पार पडण्याच्या संघटना आहे। या सगळ्या आंदोलनात संघटना सहभागी झालेल्या आहे वेगवेगळ्या खात्याच्या, त्यांच्या प्रमुखाशी जी आहे तर सरकारकडून सतत चर्चा सुरू आहे। काही मागण्यांवर सरकार देखील राजी झालेलं आहे, मात्र या मागण्यानं पेक्षा आमच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्यावर आम्ही ठाम असल्याचं या संघटनांकडून सांगितलं जात आहे। आणि खास करून या आंदोलनाचा जर सर्वाधिक फटका कुठे बसत असेल तर तो शासकीय रुग्णालयांमध्ये बसायला आपल्याला पाहायला मिळतो। या सगळ्या आंदोलनात परिचारिका ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या, अशीच परिस्थिती महाराष्ट्रभरातील सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मुंबईच्या रुग्णालयांमध्ये देखील अशी परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे आज चौथा दिवस आहे, आज देखील जर तोडगा निघाला नाही तर उद्यापासून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। अनेक महत्त्वाच्या आणि मेजर शस्त्रक्रिया आहे त्या वेळेतच होणे गरजेचं आहे। मात्र आज जर अशा परिचारिका या सगळ्या संपावर गेल्या तर याचा फटका रुग्णांना बसतोय। आज काही तोडगा निघतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अजूनही अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये संप सुरू आहे। अनेक ठिकाणी घोषणाबाजी केली जाते, कुठे धरणे आंदोलन केली जात आहेत। त्यामुळे हे सगळे शासकीय कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे आणि महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना, आणि त्यावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असतं। अर्थातच मोहसिन, खरं तर रुग्ण सेवेला या सगळ्याचा सगळ्यात जास्त फटका बसतोय, म्हणून लवकरात लवकर हे सुरळीत होणं गरजेचं आहे। अपडेट्स आपल्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।